नमस्कार मंडळी, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज माझ्या आईने बनवले तुरीच्या डाळीचे लवट। तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते माहिती नाही। तर इथे मी तुरीची डाळ घेतली आहे। तिला मी आधी 2-3 तासाआधी भिजत घातली होती। आता आपण तिला बारीक करायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यात आता तुरीची डाळ टाकून घेत आहे मी। तर यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या 8 ते 10, त्याचबरोबर जिरं असं टाकून याला छान वाटून घ्यायचं आहे आणि सांबार पण टाकून घ्यायचा आणि पाणी न घालता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे एकदम फाईन अशी। तर डाळ आता इथे वाटून झाली आहे आणि आपल्याला यात एकही थेंब पाणी घालायचं नाही आहे। लवटाचे गोळे बनवण्यासाठी आता ही डाळ वाटलेली मिक्सरमधली आपण कोपऱ्यात काढून घेऊ। थोडीशी डाळ यातली आपल्याला वाटलेली ठेवायची आहे कारण रश्श्यासाठी। तर संपूर्ण टाकून नाही घ्यायची, थोडीशी वाचून ठेवायची। आणि आता यामध्ये कांदा, तिखट, हळद आणि मीठ असं घालून घ्यायचं आहे आपल्याला। सांबार यात ऑलरेडी होता म्हणून आता टाकायची काही गरज नाही आहे। तसेच थोडंसं गव्हाचं पीठ एकदम थोडंसं घालायचं आहे, खूप नाही घालायचं। आणि छान मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते एकमेकात मिसळायला हवे। आणि चांगल्याने मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला या वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे। तर त्यालाच लवट असं म्हणतात आमच्या इकडे। तर तुम्ही बघू शकता मी हाताने लाडवासारखे एकदम छोटे, पण तुमच्यावर आहे ते तुम्ही लहान किंवा मोठे असं बनवू शकता। तर मी असं मीडियम साईजचेच बनवत आहे। आता एक एक करून सर्व गोळे मी बनवून घेतले। आता आपण रश्श्याची तयारी करूया। तर तेल तापत ठेवलं इथे मी। सुरुवातीला मोहरीचा तडका द्यायचा, जिरं, त्यानंतर कांदा फोडणीसाठी आणि कढीपत्ता इतकं टाकून घ्यायचं। हे जे लवट आपण करत आहोत हे कढीचे पण बनतात, त्याला कढी गोळे असे सुद्धा म्हणतात, कढीतले लवट म्हणतात आमच्या इकडे। तर आता आम्ही हे तिखटाचे करत आहोत, कढीतले नाही करत आहोत। तर आता आपले कांदा वगैरे सगळं भाजून चांगल्याने झालं आहे। यात आपण आता सुखे मसाले घालूया, जसं तिखट, मीठ, हळद, धनी पावडर, तुम्ही गरम मसाला पण यात घालू शकता, ऑप्शनल आहे ते, नाही घातलं तरी चव भारीच लागते। आता इथे सर्व सुखे मसाले घालून झाले। आता त्यानंतर टमाटर टाकत आहे मी। आणि जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की वाटलेली डाळ थोडीशी वाचून ठेवायची, तर ती डाळ आता यामध्ये सोडायची फोडणीमध्ये। याने काय होतं, रस्सा जो आहे तो आपला एकदम घट्टसर बनतो, एकदम पातळ असा रस्सा होत नाही, छान घट्ट तर्री येते, रस्सा होतो। हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवायचा, म्हणजे 1 ग्लास 2 ग्लास असं आपण पाणी टाकू शकतो। शक्यतो जास्तच पाणी घालायचं, कारण मग आपण यात गोळे पण सोडणार आहोत, तर त्यांना पण शिजायला पाणी लागतं म्हणून। तर इथे मी 3 ग्लास पाणी घातलं आहे यामध्ये। आता पाणी उकळलं, म्हणजे उकळी आली की तसंच आपले गोळे एक एक करून त्यामध्ये रस्स्यामध्ये सोडायचे। तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आली आहे। तर आता एक एक गोळे मी यामध्ये सोडून घेत आहे। गोळे टाकून झाल्यावर पण हे 5 किंवा 10 मिनिटं आणखी शिजू द्यायचं चांगल्याने। ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि कमी वेळात खूप छान भाजी होते। ही भाजी शक्यतो भाकरीसोबत खायला खूप छान लागते। आणि तसेच भाजी आणि भात एक नंबर लागतो खायला। कधी जर तुम्ही खाल्लं असेल, टेस्ट केलं असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा की ही भाजीची टेस्ट तुम्हाला आवडते का म्हणून। मला तरी भातासोबत एकदम भारी लागते। याच्यासोबत आता आम्ही खायला घरी भाकरी केल्या आहेत, सोबत कांदा असला की एकदम मजाच येऊन जाते। तर मंडळी इथे तयार झाली आहे माझी लवटाची भाजी। तर तुम्हीसुद्धा घरी करून पहा। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाऊस ऑफ मयुरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, पुन्हा भेटते नवीन अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।